स्थायी समितीची बैठक जी आहे ती असं म्हणावं लागेल की पावसाळ्यापूर्वीचीच बैठक झाली असं म्हणावं. यात विशेष म्हणजे पहिला मुद्दा चांगला होता तो म्हणजे बेस्टचा. बेस्टसाठी आपण अनुदान देणार होतो, पण तुम्ही त्याबाबतच्या माहिती दिली, 5 जूनची बैठकीची माहिती दिली आणि त्यानंतर नॉट टेकन केलेलं आहे. काय म्हणतो म्हणाल? नाही, असं आहे की BSTला या वर्षीच्या अर्थसंकल्पातून 1000 कोटीचं अर्थसहाय्य हे मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. पण त्याचा विनियोग कसा करावा याची माहिती BSTने स्टँडिंग कमिटीला द्यावी, अशा प्रकारचा एक मुद्दा आला होता. खरं तर महानगरपालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन असेल किंवा अन्य जे ग्रॅज्युएटी वगैरे असेल त्यासाठी हे अनुदान दिलेलं आहे. पण या अनुषंगाने जे काय विषय आले, मुंबई महानगरपालिकेने गेल्या 14 वर्षात किमान 12,000 कोटीचं अनुदान हे BSTला दिलेलं आहे. त्या द्यायलाच पाहिजे. याचं कारण BST ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, ती जगली पाहिजे, ती टिकली पाहिजे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने हे अर्थसहाय्य नियमितपणे केलेलं आहे. पण तरीही BSTला स्वतःच्या पायावर स्वतःचं आर्थिक उत्पन्न उभं करता येईल का, या दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने एक बैठक 5 जून रोजी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी BSTला सक्षम करण्यासाठी अतिशय सकारात्मक पावलं ही उचलण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याला यश आल्यानंतर BST ही स्वतःच्या उत्पन्नात अतिशय घसघशीत भर घालेल. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकासुद्धा त्यामध्ये सहाय्य करेल व मुंबई शहरामध्ये असलेली ही जीवनवाहिनी, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेली BST ही टिकेल, किंबहुना ती वाढेल, अशा प्रकारचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रयत्न आहे. आज 64 प्रस्ताव होते, त्यापैकी जवळजवळ 25 प्रस्ताव हे चर्चेविना मंजूर करण्यात आलं असं विरोधकाचा आरोप आहे. आणि त्यांनी स्थायी समितीची बैठक होती, तिथून देखील सभात्याग केलेला आहे. काय म्हणायचं? असं आहे की प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा ही स्थायी समितीच्या सभागृहात प्रत्येक बैठकीत होते. आत्तापर्यंत किमान 15 बैठका झाल्या. या 15 बैठकांमध्ये प्रत्येक वेळा प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा आणि सगळ्या सदस्यांना अतिशय सविस्तरपणे बोलता येतं. आजच्या बैठकीमध्ये जे काही प्रस्ताव होते ते समान स्वरूपाचे होते आणि त्याच्यावर आयुक्तांनी सविस्तर उत्तर दिलेलं होतं. त्याच्यामुळे हा आरोप निखालस खोटा आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक सदस्याला अतिशय सविस्तर बोलायला दिलं जातं. पावसाळ्यात रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी 60 कोटींचा प्रस्ताव, ओव्हरऑल 16 प्रस्ताव आणि 60 कोटी निधी असे एकंदरीत प्रस्ताव. तर यातले फक्त सत्ताधाऱ्यांनाच हवे तेच प्रस्ताव मान्य करण्यात आलेले आणि विरोधकांना बोलू दिलं गेलं नाही असं म्हटलं गेलं. असं आहे की रस्त्याच्या खड्ड्याचे प्रस्ताव हे 2023 सालापासून जर आपण बघितले तर किमान त्याच्यात 80% खर्चाची बचत झालेली आहे आणि हे सुद्धा अतिशय वाखाणण्यासारखं आहे. एक लक्षात ठेवा, कोणते प्रस्ताव फेटाळले गेले तर ज्या प्रस्तावामध्ये कार्टेल झालं असण्याची शक्यता आहे. जे कॉन्ट्रॅक्टर एके ठिकाणी 35% उणे दराने काम करतायत, तेच कॉन्ट्रॅक्टर काही ठिकाणी जर 10% उणे दराने काम करणार असतील तर याच्यामध्ये महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान आहे. आणि हे आर्थिक नुकसान होऊ न देणं ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी म्हणूनच काही प्रस्ताव हे फेरविचारार्थ आयुक्तांकडे पाठवलेले. 2400 किलोमीटरचा एकंदरीत मुंबईचं रस्त्यांचं जाळ आहे. त्यातलं साधारणतः 1300 किलोमीटर रस्त्यांचं जाळ्याचं जे कॉन्क्रिटीकरण झालेलं अवघ्या 700 किलोमीटरचं होईल. तुम्हाला वाटतं का यंदा मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे जे ते कमी होतील? एक लक्षात ठेवा, खड्डे कमी झाले म्हणूनच खर्च कमी झाला. ज्यावेळेला कॉन्क्रिटायझेशन झालं त्याचाच परिणाम असा आहे की 2023 सालच्या खड्ड्यांच्या खर्चामध्ये आणि 2026 सालचा खड्ड्यांचा खर्च
याच्यामध्ये 80% तफावत आहे. 2023ला जो खर्च खड्ड्यांवर झाला होता त्याच्यामध्ये 80% कपात होणं ही खरोखर चांगली बाब आहे आणि कॉन्क्रिटायझेशन झालं म्हणूनच खड्डे कमी झाले. आमचा प्रयत्न असा आहे की मुंबईकरांना खड्डे विरहित रस्ते देणं हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा प्रयत्न आहे.